तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला 2025 मध्ये कसा राहील महाराष्ट्रात तसेच आपल्या भारतामध्ये हवामान कसं राहील, तर काय आहे जागतिक हवामान खात्याचा अंदाज, या संदर्भात जागतिक हवामान खात्याने चिंताजनक बातमी वर्तवलेली आहे। तर काही राज्यांमध्ये आपल्याला आनंदाची बातमी देखील पाहायला मिळत आहे। तर जाणून घेऊयात याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, 2025 मध्ये आपल्याला संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान खूप चांगल्या पद्धतीचे राहिल्याने यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आपल्याला सुटलेली दिसून येत आहे। जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झालेले चित्र राहिले। परंतु आपल्याला 2025 या नवीन वर्षामध्ये आपल्याला साहजिकच आपल्याला 2025 या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेक जणांच्या मनात येतो। आपल्याला माहित आहे जगभरातल्या पावसाच्या परिस्थितीला ला निना आणि अल निनोच्या परिस्थितीचा आपल्याला परिणाम हा काही ठराविक वर्षानंतर पाहायला मिळतो। या दोन्ही हवामानाच्या संबंधित ज्या काही संकल्पना आहेत त्या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्याला हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो। जर आपण जागतिक हवामान खात्याचा अंदाज जर पाहिलं तर सध्या संपूर्ण जगामध्ये आपल्याला वातावरण सामान्य असून आपल्या जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ला निना करिता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे आपल्याला ला निना सक्रिय होण्याची शक्यता आपल्याला जवळपास 55% पेक्षा अधिक आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तर काही भागांमध्ये पाऊस व कडाक्याची थंडी जाणवू शकते। जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आपल्याला तर मित्रांनो, जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर संपूर्ण भारत व जगभरात वातावरण सामान्य असून येणाऱ्या वर्षातील आपल्याला जानेवारी व फेब्रुवारीमध्ये आपल्याला ला निना करिता अनुकूल वातावरण तयार होत असल्याने तो सक्रिय होण्याची शक्यता आपल्याला 55% पेक्षा जास्त पाहायला मिळत आहे। याचा परिणाम आपल्याला जगाच्या दक्षिण भागात तसेच उत्तर भागात आपल्याला वेगवेगळ्या देशात पाहायला मिळतोय। जर ला निना सक्रिय झाला तर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवायला लागते। भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला ला निनाचा परिणाम आपल्याला उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होताना पाहायला मिळतो। जागतिक हवामान खात्याचा वर्तवलेला अंदाज बघितला त्यानुसार आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारी या कालखंडामध्ये आपल्याला ला निना सक्रिय झालं तर भारतामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे। परंतु या उलट जेव्हा अल निनोचा परिणाम जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवले आहे। त्याकरिता मान्सूनकरिता वातावरण तयार होतं व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती देखील निर्माण होते। परंतु जागतिक हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे आपल्याला 2025 मध्ये जगासह भारताला ला निनाचा वर्चस्व असलेला आहे, त्यामुळे आपल्याला पावसाचा परिणाम जास्त वर्तवण्यात आलेला आहे व काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते असा देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राचं जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रात नेमकं कशी परिस्थिती राहील आपल्याला 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं मागच्या वर्षी आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं देखील पाहायला मिळालं। परंतु येणाऱ्या वर्षात ला निनाचा परिणाम राहिला तर महाराष्ट्रात देखील आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा सामना देखील करावा लागू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।